प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचा 17 जानेवारीला मंदिरात प्रवेश होणार आहे। यावेळेस न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांची ही माहिती आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। 22 जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाला आता अवघे काही दिवस राहिलेले आहेत आणि त्याची तयारी कशी चाललेली आहे जाणून घेणार आहोत आपण थेट न्यासचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज सरांकडून। महाराज जी कसे चालली ही सगळी तयारी? थोडेच दिवस राहिलेले आहेत, नेमकी कशी होणार ही सगळी प्राणप्रतिष्ठा? क्षणाक्षणानं भारतातला प्रत्येक नागरिक आणि जगातला प्रत्येक रामभक्त आतुरतेनं अधिकाधिक उत्सुक होत चाललेला आहे, अधीर होत चाललेला आहे। आपल्या प्रिय भगवंताला त्याच्या भव्य दिव्य मंदिरामध्ये विराजमान बघण्याकरता आमचे नेत्र आता आसुसलेले आहेत आणि तशाच प्रकारची तयारी या ठिकाणी न्यासानं पण केलेली आहे आणि प्रदेशाचे मुख्यमंत्री माननीय योगीजींनी पण अयोध्येची तयारी केलेली आहे। एकीकडे मंदिर उभं झालेलं आहे, दुसरीकडे अयोध्या पण त्या मंदिराला अनुरूप होण्याकरता सगळ्या प्रकारच्या व्यवस्थांना एक अत्यंत मोठा परिवर्तनाचा आयाम योगीजींनी देऊन ठेवलेला आहे आणि त्यामुळे खरोखर आज अयोध्या सजली सजली असं जे गाणं आम्ही लहानपणी ऐकत होतो ना, ती अयोध्या सजत चाललेली आहे आणि आम्ही उत्सुकतेनं त्या क्षणाची वाट बघतो। महाराज जी, संपूर्ण देशाला महाराष्ट्राला उत्सुकता आहे की ही सगळी 22 तारखेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा कसा होणार आहे। नेमकं काय सांगाल ह्या सोहळ्यामध्ये नेमकं काय काय होणार आहे आणि ही सगळी पूजा अर्चा जी आहे ती कशी होणार आहे? 22 तारखेचा हा सगळा सोहळा फार छान होणार आहे, उत्तम होणार आहे, भव्यातिभव्य होणार आहे, दिव्यातिदिव्य होणार आहे। त्या प्रकारची सगळी तयारी चाललेली आहे। त्या दिवशी आपल्या सगळ्या होम हवनाची सांगता होईल, प्रधानमंत्र्यांच्या हस्ते त्या ठिकाणी भगवान रामललाचं पूजन होईल। रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, अयोध्या।